हे राहुले, अरे दुकान काय झोपा काढतेस होय? अरे श्रावणात गिराईक कुठं आहे? मग काय करायचं? बरं ते जाऊ दे, ऐक. अरे शितली माझ्या माग लागली. काय हो. तुझ्या माग लागले वय? अरे म्हणजे सकाळपासून माझ्या माग लागली. त्या पोराचं नाव काय, ते कोण आहे सांग म्हणून. तिला गिफ्ट आवडलं नसणार आहे, तरी मी तुला म्हणत होतो वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून. ए अक्कलवंत, तिला गिफ्ट आवडले म्हणून ती नाव विचारते. काय खरंच वय? हो. आजा, तरी मी तुला म्हणत होतो का नाही गिफ्ट चांगलं आहे म्हणून. हा असं होय? आजा, तिला सांगून टाक की कुणी गिफ्ट दिलंय ते. म्हणजे मी दिलं असं सांगू ना? अरे तू नाही, मी दिलंय ते सांग की. खायला अरे काल तर म्हणला होता की माझं नाव सांगू नको म्हणून. अरे आपलं मी ते असंच म्हणलं होतं, तू मनावर घेतलंस वय, विसरून जा. हा, तिला पटकन सांगून टाक राहुलनं दिलंय ते. अरे असं नसते राहुले. अरे तिची जितकी तडफड होईल ना तेवढी तुझ्या मागे येईल. अरे लोहा जितना गरम होता है ना उतना अच्छा है. आपण वेळ बघून हातोडा मारूया. मार दो हातोडा. पण आजा जरा हळू मार. ह, वो लोहा नहीं मेरा सोना है. बरं ऐक, ती माझ्या माग माग येऊन डोकं खाती. मी रानात निघालो हे तिला कळतं कामा नाही, नाहीतर इद्रागात काहीतरी वागशील. आता मी दिसलो नाही का नाही, ती 100% तुझ्याकडे येणार बघ. मी कुठं हे सांगू नको तिला काय. तू काहीच काळजी करू नको, जा बिंदास्त. ताई, मला नाही वाटत यंदा ह्याला कलर करायला पाहिजे. बघू. होय ग, मागच्या वेळेला सगळे मुखवटे व्यवस्थित ठेवले होते म्हणून. पण यंदा दागिने तेवढं नवीन आणावे लागतील. लय काळ पडलेत ग. काय ग, हाय का सगळं व्यवस्थित? हाय, व्यवस्थित आहे सगळं. आता जितू भाऊजीनं म्हणावं स्टँड तेवढं मंडळात ना आणा. होय आहो, त्या पोरांना जोड ठेवायला दिलं ती तिकडच. आता 8 दिवसावर गणपती येतील, ऐनवेळी शोधाशोध नको. मी सांगते ह्यांना आणायला. काय ग, कसला पसारा काढलाय? पसारा कुठला बाई, गौरी गणपतीची तयारी. तुमच्याकडे पण चालू असेलच की. आमच्याकडे कुठं असतात गौरी गणपती? आता बचत गटाच्या फराळीच्या ऑर्डरी आल्यात ना, तेच बनवायचं चाललंय गौरीसाठी. त्याचीच गडबड आहे. तुम्हाला काय लागलं तर सांगा. नाही, तसं काही लागणार नाही. आमच्याकडे घरचंच असतंय सगळं. आम्ही बी घरीच बनवतो की. बरं ती राहू दे. मी आता माझं एवढं काम टाकून आली तुमच्याकडं, महत्वाचं काम आहे म्हणून. काय ग? अहो शीतलसाठी स्थळ आणले. हे बघा, कसा आहे मुलगा? वैला MIDCत कामाला आहे. असू दे, पण परमनंट आहे का? अगं आता MIDCतल्या कंपन्या सगळ्या प्रायव्हेट असतात, त्याच्यात थोडीच असं असतंय वय. पण घरचं कसं आहे? खाऊन पिऊन सुखी आहेत, शेती बी आहे थोडी, आणि मुलाला 2 मोठे भाऊ आहेत. म्हणजे समधी एकत्रच राहतात. म्हणजे 2 धीरण जावं असतील. होय, तुम्ही राहताय ना तसंच राहतात. नाही त्याचं काय नाही, पण आम्हाला आता असं वाटतंय का आधीच नीट सगळं बघून करून माहिती काढून मगच बघायचा कार्यक्रम करायचा. उगाच पोरीच्या मनाविरुद्ध तिला न सांगता कायच करायचं नाही. आधीच त्या पोरांना नकार दिल्यामुळे शीतलच्या मनाला केवढं लागले. नाहीतर काय. आणि आपण किती बी म्हटलं ना तरी मनावर परिणाम होतोयच. वाईट वाटतेच की. आणि कसं आहे पुष्पा,
पोरांना न सांगता आपल्या मर्जीनुसार काय केलं ना तर पोरं भितरतात ग. म्हणजे हे बघ, आता आज्या आणि जडीचं लग्न तुम्ही विश्वासात घेऊनच ठरवलं असणार ना. त्यांना न सांगता थोडंच करणार आहे. आणि तू जर त्यांना न विचारात घेता लग्न ठरवलंस तर ते काय तयार होतील का? अगं आजकालची पोरं ना आई बापाचा अजिबातच ऐकत नाहीत. त्यामुळे आमच्या मनाला पण असंच वाटतंय का सगळं शिकलेला विचारूनच करायचं, होय की नाही ग? होय. काय ग हं? गप्प का झालीस? काय नाही, येते मी. ह्यांना काय झालं अचानक? काय माहित, जाऊ दे, चल देगडं धर. गात झनानल काळजामधी हातामधी हात आलं जी. काय रावल्या, आज निवांतच? हो बापू नाही वाटतं दुकानात. हो गाव पण एकदम शांत शांत वाटतंय ना. हो इथे गेल्यापासून तुला तरी एकदम एकटं एकटं वाटत असेल. हो. मग तुझा त्यो दुसरा दोस्त कुठे? म्हणजे आजा कुठे? आज्या हितच हितच कुठं? हितच नाही, काय नाही. त्याचं आजकाल काय चाललं असतंय काय माहित. तस हल्ली आजा गावात कुणा बरोबर असतोय र? माझ्या बरोबरच असतोय की. नाही म्हणजे तुझ्याशिवाय त्याचा अजून कोण दोस्त आहे का? माझ्याशिवाय कोणच मित्र नाही त्याचा. बर, मग तुला तर माहितच असेल ते कुठं आहे ते. मी रानात निघालो हे तिला कळता कामा नये. मी कुठं हे सांगू नको तिला काय. नाही. खरंच का? हो